मागील 4 वर्ष प्रशासक नसल्यामुळे नालेसफाईची पाहणी एकनाथ शिंदे तर कधी आशिष शेलार करत होते। मात्र आता निवडणुका झाल्यानंतर मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी करण्यासाठी महायुती विरोधक या सगळ्यांमध्ये चढाओढ लागलेली पाहायला मिळते। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी काही दिवसांपूर्वीच नालेसफाईची पाहणी केली। मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी सुद्धा विविध ठिकाणी जाऊन नालेसफाईचं काम हे कसं सुरू आहे याचा आढावा घेतलाय। महापौर रितू तावडे यांनी आपल्या सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उपमहापौर संजय घाडी यांना सोबत घेतलं नाही किंवा निमंत्रण दिलं नाही आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा नालेसफाईचा वेगळा दौरा केला। आता भाजप नेत्यांकडून आज देखील नालेसफाईचा पाहणी दौरा केला जातोय। त्यामुळे सत्तेमधला असू द्यात किंवा मग विरोधामधला असू द्यात सगळेच पक्ष नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याच्या निमित्तानं आपलं काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा किंवा मग आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। त्यामुळे खरंच नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याचा आणि दिलेल्या सूचनांचा मुंबई महापालिका प्रशासन अधिकारी कंत्राटदार किती गांभीर्याने विचार करतात हे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कळेल। आणि दरम्यान नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यावरती माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्या काय म्हणतात पाहूयात। नाल्याच्या जेव्हा व्हिजिट होतात आमच्या मागच्या सगळ्या काढा माझ्यापर्यंतच्या सगळ्या नाल्यावर अधिकारी ज्याला कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलाय तो, त्याच्यानंतर महापौर, उपमहापौर, त्याच्यानंतर विरोधी असा मोठा जत्त्या घेऊन आणि आयुक्त एखाद्या AMC DMC इथे जत्त्या बित्त्या काही नाही। महापौरांना वाटतंय माझ्या मागून चला कोणीतरी, तेवढंच दिसतंय। संजय घाडी बरोबर करतायत, ते मूळचे सैनिक पण आहेत आणि सगळ्यांना घेऊन सोबत चालतायत। बघताय ना बाजूबाजूला कोण बसतंय, महापौर इकडे बघतायत, महापौर तिकडे बघतायत आणि हे रुलिंग देत आहेत, हे तुम्ही बघताय ना। मग एक अध्यक्ष असे पुढे चालतायत, महापौर सप्तपदी करावी तसे पाठवून चालतायत।